नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत। आज 8 जून 2025 जवळपास सकाळचे 9 वाजले। तर बघा मित्रांनो, ज्या पद्धतीने जो आपल्याकडे 1 महिन्यापासून जो पाऊस पडला, तर आपण बघता की जवळपास 400 ते 500 मिलीमीटर पाऊस देखील काही ठिकाणी झाला, काही ठिकाणी 200 मिलीमीटर, काही ठिकाणी 100 मिलीमीटर, तर काही ठिकाणी अजूनही पाऊस झालेला नाही। अनेक शेतकऱ्यांचे कॉल येतात, तर बघा शेतकऱ्यांचे फीडबॅक कसे। शेतकरी सांगतो की भाऊ, कांदे सोडून गेले, शेतीमध्ये कांदे तसेच राहिले काढायचे, अगदी ते सोडून दिले त्यांना अगदी जमिनी त्या ठिकाणी तयार करता आले नाही शेतकऱ्याला। अजूनही बरं का, अजूनही बऱ्याच ठिकाणी जमिनी तयार करता आलेल्या नाही, असे पाऊस काही ठिकाणी झाले। अजूनही मशागत करण्यायोग्य ओल म्हणजे जमिनीला वापसा नाही त्या ठिकाणी, अशी परिस्थिती आहे। तर काही ठिकाणी अजून पाऊसच झालेला नाही, तर काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहे, पिकं तशी लागले त्यांचे आणि पाऊस देखील व्यवस्थित आहे, काही ठिकाणी जमिनी तयार केलेल्या आहे, अशी वेगवेगळी परिस्थिती आहे। आता जर बघितलं तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी पाऊस झाला, तर बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येतात की भाऊ, पेरणी करावी की नाही। आता काही ठिकाणी ओल भरपूर आहे, तर त्या ठिकाणी पेरणी केलेली चालेल, परंतु काही ठिकाणी ओल ही खूपच कोरड आहे, त्या ठिकाणी थांबून घ्या। कारण पुढे जरी पाऊस असला तरी एकदा बियाणं मातीत टाकलं आणि जर पुरेशी ओल नसली तर ते जर्मिनेशन फेल होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे पुरेशी ओल असेपर्यंत करू नका। दुसरं असं, पाण्याचा ताण ज्यावेळेस पडतो त्यावेळेस अळीचाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी मकावर जास्त होण्यात त्या ठिकाणी दिसून येतो। मित्रांनो, आता असं आहे, जर बघितलं एक नवीन गोष्ट पाहायला भेटली आपल्याला, 100 वर्षाचे रेकॉर्ड्स मोडले उष्णतेचे, 100 वर्षाचे रेकॉर्ड्स मोडले, ते म्हणजे साधारणपणे पावसाचे। आणि एक नवीन पॅटर्न आहे, तर मागच्या वर्षी देखील तो आपल्याला पाहायला भेटला की एकाच तालुक्यामध्ये किंवा एकाच गावात एका बाजूला जबरदस्त पाऊस होतो आणि एका बाजूला पाऊसच होत नाही। कोणी जर फोन केला की ह्या गावाला पाऊस झाला, तर एक जण सांगतो की अरे आमच्या गावाला पाऊसच झाला नाही, पण त्याच्याच गावाला पश्चिम बाजूला पाऊस जोरदार झालेला असतो। त्याच्यामुळे पावसात एवढे व्हेरिएशन आहे, जबरदस्त व्हेरिएशन आहे पावसामध्ये। त्याच्यामुळे तालुक्यामध्ये 8 गावाला जबरदस्त पाऊस होतो, 8 गाव कोरडी असतात आणि त्या ठिकाणी 8 गावामध्ये पेरण्या होतात, पिकं ताशी लागतात, परंतु त्या 8 गावाला पाऊसच त्या ठिकाणी होत नाही, असा पाऊस आहे त्या ठिकाणी। त्या ठिकाणी मॉडेलची चूक नाही किंवा कुठल्या एखाद्या हवामान तज्ञाची चूक नाही, याच्या ठिकाणी चूक आहे ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट, जागतिक तापमान वाढ, त्याला सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे। त्या मी नेहमी सांगत असतो काय द्या, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे पाऊस असेच असणार इथून पुढे। एखाद्या बेल्ट मध्ये जर पाऊस झाला, एक नवीन सिस्टम देखील पाहायला भेटली, मागच्या वर्षी ज्या भागात पाऊसच नव्हता त्या भागात ह्या वर्षी खूपच पाऊस आहे। तसं नाशिक जिल्ह्यात सिन्नरच्या भागात जिथे पाऊस नव्हता तिथे जबरदस्त पाऊस झाला, पूर्व भागात ज्या ठिकाणी पाऊस नव्हता त्या ठिकाणी काल जबरदस्त पाऊस झाला। म्हणजे आपण म्हणतो ना, बेल्ट शिफ्ट होता दिसतोय पावसाचा, म्हणजे एका स्पेसिफिक एकाच भागात पाऊस होता असं नाही, तर जो पाऊस होतो तो पाऊस एका बेल्ट मध्ये खूप होतो, एका बेल्ट मध्ये होतच नाही आणि ते शिफ्ट होतात ते बेल्ट। आता जागतिक तापमान जी वाढ झाली आहे, तर मित्रांनो आता आपण बघूया की साधारणपणे आज 8 जून आणि उद्या 9 जून या 2 दिवस राज्याच्या विविध भागात, जसं उत्तर महाराष्ट्र किंवा नाशिकच्या बेल्टमध्ये हा पाऊस त्या ठिकाणी होणार। थोडस 10 तारखेनंतर 10-11 2 दिवस थोडस पावसात कमतरता त्या ठिकाणी दिसते। मात्र बंगालच्या उपसागरामध्ये त्या ठिकाणी एक सिस्टम तयार होते, तर ही सिस्टम जी तयार होती बेंगलमध्ये, तर ती अशी या ठिकाणी फ्लो करते। तर त्या काळामध्ये मात्र 12 तारखेपासून काही जो महाराष्ट्राचा जो खालचा भाग आहे, पश्चिम दक्षिण जो आहे किंवा पूर्व दक्षिण या भागामध्ये पाऊस हा 12 तारखेला सुरू होईल। आता 12 ते 21 जून या दरम्यानमध्ये राज्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे, लक्षात घ्या, परंतु काही जिल्ह्यामध्ये तो कमीच असेल। तर आता ही झाल्या पावसाचा अंदाज, म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या एक लक्षात येईल की 12 तारखेपासून 12-13 तारखेपासून सुरू होईल, काही जिल्ह्यात हा 14 तारखेपासून त्या ठिकाणी पाऊस सुरू होणार। परंतु मित्रांनो, सोशल मीडियावर जर बघितलं तर अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहायला भेटतात। अनेक हवामान अंदाज आणि हवामान तज्ञ लोक काय करत आहे की कुठल्या तरी एखाद्या युट्यूब चॅनल वाल्यांना त्यांच्या व्हिडिओ ऑडिओ क्लिप देत आहे आणि ते लोक वेगवेगळे थंबनेल त्या ठिकाणी टाकून ते व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू लागले। त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये चलबिचल आहे। मला अनेक कॉल आले की भाऊ, आता एक कॉल काल बघितलं की एल निनोचा प्रभाव, तुम्ही कुठल्या सिस्टम वरून सांगताय की एल निनोचा प्रभाव आहे? एखाद्या ज्या पॅसिफिक ओशन हा जो प्रशांत महासागर आहे, जगातला सगळ्यात मोठा महासागर, जगातली
जवळपास 70% देश या महासागरात बसतील. इतका मोठा हा महासागर आहे. हा प्रशांत म्हणजे पॅसिफिक ओशन म्हणतो आपण त्याला. या प्रशांत महासागरामध्ये ज्या घटना घडतात एल निनो आणि ला निना. आता ही जी प्रशांत महासागराची पश्चिम बाजू आणि ही पूर्व बाजू, ह्या बाजूचे तापमान जर गरम झाले आणि ह्या बाजूचे थंड झाले याला ला निनाचा प्रभाव म्हणतात. ला निना. आता ला निनाचा प्रभाव ज्यावेळेस होतो त्यावेळेस होतं काय मित्रांनो, की बघा ज्यावेळेस ह्या ठिकाणी पाणी गरम होते ओशन, ह्या ठिकाणी बरेच फिलिपाईन्स जे देश आहे, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा हे देश आहे, ह्या ठिकाणी जेव्हा पाणी गरम होतं पॅसिफिक ओशनचं, त्यावेळेस जी काही वॉकर सर्क्युलेशन आपण जे म्हणतो ते असं ह्या फिरतं आणि इथे लो प्रेशर झोन क्रिएट होतं त्या ठिकाणी. आणि लो प्रेशर झोन क्रिएट झाल्यामुळे इथे लो प्रेशर तयार होतात, ते बंगालच्या उपसागरात येऊन आपल्याकडे पाऊस देतात. अशी एक साधारण फेनॉमेना त्या ठिकाणी असतो. आता ह्या ठिकाणी आपण जे बघतोय की मित्रांनो, की ही जी घटना आहे इंडो पॅसिफिक रिजन म्हणते याला. आता ह्या इंडो पॅसिफिक रिजनच्या दुसऱ्या इमेजवर आपण त्या ठिकाणी बघूया. बघा मित्रांनो, आपल्याकडे जो पाऊस येतो तिबेटियन प्लेट्स आपण म्हणतो या ठिकाणी लो प्रेशर झोन क्रिएट होतो आणि आयटीसीजेड म्हणजे इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन्स जो वरच्या बाजूला सरकतात आणि आपल्याकडे पाऊस येतो. हे साधारण फेनॉमेना त्या ठिकाणी आहे. तर आता मागच्या इमेज मध्ये मी तुम्हाला दाखवलं की हा इंडो पॅसिफिक रिजन. इंडो पॅसिफिक म्हणजे चायनाला या गोष्टीचं फार वावड आहे की चायना म्हणते की या भागाला इंडो पॅसिफिक रिजन नाव देऊ नये, कारण हा काही भारताची मालमत्ता नसून, परंतु जगामध्ये ह्या भागाला इंडो पॅसिफिक रिजनच म्हणतात. आता इंडो पॅसिफिक म्हणजे पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागर, अरबी समुद्र, बंगालचा ह्या इंडो पॅसिफिक रिजन म्हणतात. तर भारतात जो पाऊस येतो साधारण ह्या बाजूला जे काही विषुववृत्त गेले या ठिकाणी, तर या ठिकाणी जर गरम पाणी असेल आणि ऑस्ट्रेलियाच्या ह्या भागाकडे जर गार पाणी असेल तर याला म्हणतात इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह. तर त्यावेळेस होतं काय, आपल्याकडे जोरदार बाष्प त्या ठिकाणी येत असतं आणि आपल्याकडे जोरदार पाऊस त्या ठिकाणी येत असतो. ही एक घटना, आयओडीची घटना ही. आणि दुसरी घटना तुम्हाला दाखवली की इंडियन ओशन जे एल निनो आणि ला निना ज्या घटना आहेत या ठिकाणी लो प्रेशर झोन क्रिएट होतात आणि 2023 मध्ये 27 लो प्रेशर इथं तयार झाले आणि ते लो प्रेशर व्हिएतनाम, थायलंड हिट केलं त्यांनी आणि ते बंगालच्या उपसागरात येऊन आपल्याकडे 27 लो प्रेशर आले आणि जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाला होता. मित्रांनो लक्षात घ्या, ही सिस्टम आहे सगळी. म्हणजे आपण म्हणतो की एल निनो आणि ला निना ह्या घटना काय, तर याच्यावरती अभ्यास करणाऱ्या ज्या काही सीपीसी म्हणजे क्लायमेटिक प्रिडिक्शन सेंटर किंवा नॅशनल ओशनिक ऍडमिनिस्ट्रेशन ह्या ज्या संस्था आहेत दोन्ही, हा जो प्रशांत महासागर आहे याच्या पश्चिम आणि पूर्व बाजूचे जे काही तापमान आहे याच्यावरती अभ्यास करून ते सांगत असतात की एल निनोचा प्रभाव वाढणार की न्यूट्रल कंडिशन राहणार की ला निना वाढणार. आता काही लोक ह्या ज्या यांचे मेल जे आलेले असतात किंवा त्यांचे रिपोर्ट्स असतात ते न पाहता ते काहीही सांगतात. त्याच्यामुळे यंदा कसा पाऊस असेल आपण त्याच्या जे फॉरकास्टिंग मे महिन्यात आले त्याच्यावरून पाहून घेऊ. बघा, कुठलीही व्हिडिओ देताना कुठल्याही संस्थेचे रिपोर्ट्स त्या ठिकाणी आपण पुढे केले पाहिजे आणि त्याच्यानुसारच सांगितलं पाहिजे की एल निनो वाढणार का, त्या ठिकाणी एल निनोचा प्रभाव वाढणार की ला निना वाढणार. आता हे जे रिपोर्ट्स त्या ठिकाणी सांगितले बघा, तर या ठिकाणी असं दाखवले की हा जो आहे न्यूट्रल कंडिशन, हा जो राखाडी कलर त्या ठिकाणी दिसतो हा न्यूट्रल कंडिशन. या ठिकाणी हे बघा ला निना हा जो प्रभाव दिसतो तो ला निना आणि एल निनो मध्ये भारतामध्ये दुष्काळ पडतो, तर लक्षात घ्या. तर आता तुमच्या लक्षात येत असेल की हा जो निळा हा जो आकाशी कलरचा जो कलर आहे हा वाढत चाललाय बघा, हा वाढत चाललाय. हा कधी वाढतो, एप्रिल, मे, जून, मार्च, मे, जून, जुलै, ऑगस्ट, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे खाली महिने दिलेले आणि त्याच्यानुसार साधारणपणे ला निनाचा प्रभाव त्या ठिकाणी वाढतोय. आपल्याला काय नकोय, आपल्याला नकोय एल निनोचा प्रभाव नको. ला निना कंडिशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की फिलिपाईन्स जवळ लो प्रेशर क्रिएट होतात आणि आपल्याकडे पाऊस येतो. त्याच्यामुळे या संस्थांचे रिपोर्ट जर असं दाखवताय, एक तर न्यूट्रल कंडिशन आहे, आता न्यूट्रल कंडिशन मध्ये देखील आपल्याकडे चांगला पाऊस होतो आणि ला निना कंडिशन मध्ये देखील आपल्याकडे चांगला पाऊस होतो. मात्र एल निनोचा प्रभाव असताना अमेरिकेकडे गरम पाणी होतं, त्या बाजूला प्रेशर बेल्ट शिफ्ट होतात आणि त्या ठिकाणी आपल्याकडे पाऊस पडत नाही. परंतु रिपोर्ट्स असे सांगतात की आपल्याकडे साधारणपणे न्यूट्रल कंडिशन टू ला निना वाढतोय. त्याच्यामुळे घाबरण्याचं त्या ठिकाणी काहीही कारण नाही. त्याच्यामुळे ज्या फेक बातम्या येते त्याच्यावर विश्वास ठेवू नये. संस्थेच्या रिपोर्ट्स वरती विश्वास ठेवा. मल्टी मॉडेल देखील काय सांगतात ते पाहू.
इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट जर त्यांचं जर हे बघितलं आपण तर बघा हे डायनॅमिक मॉडेल्स आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल यांचे जे फॉरकास्टिंग आहे त्याच्यानुसार असं दिसतं की जो एलिनोचा जो प्रभाव आहे त्याच्यानुसार असं दाखवतंय की लानिना कंडिशन त्या ठिकाणी कायम राहण्याची शक्यता मॉडेल फॉरकास्टिंग त्या ठिकाणी दाखवतात. ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी म्हणजे बीओएम आपण ज्याला म्हणतो की ऑस्ट्रेलियाचे जे काही मॉडेल आहे त्यांनी देखील सांगितलं की एनएसओ एलिनो सदर्न ऑन्सोलेशन ही तटस्थ राहण्याची शक्यता आहे. म्हणजे लानिना पण नाही एलिनो पण नाही, ते सरळ न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे. आणि इंडियन ओशन डायपोल देखील त्यांनी सांगितलं बघा या ठिकाणी हिंद महासागर में तटस्थ आहे. आधी तटस्थ जी काही कंडिशन बनलेली आहे आणि भविष्यामध्ये तो नॉर्मल पॉझिटिव्ह त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याकडे चांगला पाऊस होणार आहे इथून पुढे. बघा की लक्षात येतं तुमच्या की 12 दिवसापासून जवळपास मान्सून याच ठिकाणी रखडलेला आहे. आणि आता काय होईल 2-4 दिवसामध्ये पुढच्या या ठिकाणी लो प्रेशर क्रिएट होणार 10 तारखेला, म्हणजे 9 तारखेला सिस्टम त्या ठिकाणी उद्यापासून फॉर्म होणार या ठिकाणी आणि या ठिकाणी त्याचा असा इम्पॅक्ट होणार आहे. तर त्यावेळेस मात्र 12 तारखेपासून मान्सूनची जबरदस्त उछाल त्या ठिकाणी दिसते आणि तो पाऊस या ठिकाणी सक्रिय होणार, उत्तर भारतामध्ये सरकणार, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून त्या ठिकाणी येणार. आता ज्या काही खंडाच्या ज्या बातम्या आहेत मी ते मागच्या याच्यामध्ये सांगितलं की खंडाचा संबंध हा 7 जूनला आपल्याकडे मान्सून त्या ठिकाणी येत असतो. आता मान्सून येण्याचा जो पिरियड मान्सून तर आलाय आपल्याकडे, फक्त तो स्लो आहे आणि हळूहळू त्याच्यामध्ये प्रोग्रेस होईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या. आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये आज 8 तारखेला देखील दुपारनंतर वळीव पावसाची शक्यता आहे. 9 तारखेला थोडीफार शक्यता आहे. 10-11ला शक्यता खूपच कमी आहे. मात्र 12 पासून काही ठिकाणी 13-14 पासून पावसाची ऍक्टिव्हिटी पूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी वाढत आहे. उत्तर महाराष्ट्राकडे 13-14ला शक्यता वाढत आहे, परंतु 12-13ला देखील वळीव थोडी दुपारनंतर शक्यता त्या ठिकाणी दाखवते. त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि शेतीच्या कामाचं नियोजन त्या ठिकाणी करा. धन्यवाद.